मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान उपमुख्यमंत्री केसरी भुईंज या ठिकाणी हे मैदान मित्रांनो आज पार पडलं. आणि या मैदानाची प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी ठरली म्हणजे आपणा सर्वांचा आवडता हिंद केसरी व्हाईट गोल्ड चिक्या, अजित शेट यांचा चिक्या आणि मित्रांनो रायना या गाडीनं या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला माहीत असेल आज एक दुःखद घटना या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या घडली, ती म्हणजे आपणा सर्वांचा आवडता मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 8181 हा आपल्यातून निघून गेला. त्याच्याच एक दिवस आधी म्हणजे काल मित्रांनो, बगीरा देखील सुंदर असा नंदी होता, तो देखील आपल्यातून निघून गेला. हे दोन्ही नंदी मित्रांनो त्यांची जागा भरू शकणार नाही अशा पद्धतीची कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रातील एक आपल्याला दुःखद घटना या दोन्ही नंदीच्या बाबतीत पाहायला मिळाली. तर याच्याच अनुषंगाने मित्रांनो, आपल्या चिक्या बैलाचे मालक अजित शेट हे आपल्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांना देखील या गोष्टीविषयी मित्रांनो आपलं मत मांडायचं होतं, किंवा एक त्यांच्या मनामध्ये सकाळपासून ही गोष्ट राहून येत होती की आज आपल्या या बैलगाडी क्षेत्रातील दोन सुंदर अशी नंदी काळाच्या पारड्यात झाली. तर आपण त्यांच्याशी मित्रांनो मोबाईलवरती कॉन्टॅक्ट केला, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलंय. तर व्हिडिओमध्ये पुढे पहा. आज उपमुख्यमंत्री केसरी मैदान पार पडलं. आपल्या चिक्या हो ना. रायनाने एक नंबर केला. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. काय आणि सांगाल त्याचं नियोजन? आज आज संपूर्ण महाराष्ट्राला एक हळहळ लागणारी घटना घडलेली आहे. आज सगळ्यांचा लाडका आपला 8181 रायफल आणि काल दुर्दैवी घटना घडून बगीरा नावाचा आपला बैल टॉपचा, जी दोन्ही बैलांना देवाज्ञा झाली. त्याच्यामुळं आजचा दिवस पूर्ण म्हणजे मनाला आणि पूर्ण बाबा चाहती वर्ग, चिक्या फॅन्स खूप हळहळ झाली. आज मनाला लागले गेले बरं का. आज आपल्या क्षेत्रातला काळा दिवस आहे. आज बैलांनी नंबर केला आणि हा नंबर दोन्ही बैलांना श्रद्धांजली म्हणून आज आपण त्यांना अर्पण करतोय. शेठ, कुठंतरी आज म्हणजे एका पद्धतीनं आनंद आहे आणि दुःखही तेवढंच आहे. काय सांगाल, म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रातले आपले एक चांगले दोन हिरे काळाच्या पडद्याआड गेले. आजचं नियोजन म्हणजे आपलं कसं केलं होतं रायनाचं चिक्याचं? रायनाचं आणि चिक्याचं नियोजन काय झालं, आप्पांचं म्हणजे मैदान ते त्यांच्या पाहुण्यांचं होतं. पहिलीच पाठीमागे 1-1.5 महिन्यापूर्वी नागठाण्याचं मैदान झालं आपलं. बरोबर. त्यावेळेस एक नंबर गाडीने केलता मराठा केसरीला. म्हणजे आम्हाला बैल तुम्हाला द्यावा लागतो, पण बैल हा वास्तविक 10 दिवसापासून थोडासा आजारीच होता चिक्या, पण नॉर्मल पेशी बैलाच्या कमी जास्त झालत्या, त्याच्यामुळे बैल थोडा पळताना पहिला त्रास होत होता. आज डॉक्टरच्या सल्ल्याने वगैरे आम्ही 2-3 दिवस बैलाला लावत होतो आणि आज बैलांनी चांगल्या प्रकारे पळाला. बैला समाधान वाटलं आम्हाला पण. म्हणजे कुठंतरी आज चिक्यानं रायनाने एक प्रकारे आपला बगीरा असेल किंवा रायफल 8181ला ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला की त्यांना एक श्रद्धांजली एक नंबर करून दिलेली आहे आणि तुम्ही देखील ती शोकांतिका व्यक्त केली आहे. चिक्याच्या फॅन्सला काय सांगाल? आज सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे आज मी स्वतः रायफल 81चा चाहता होतो बरं का. आणि हा बैल असा गणणं बरं का, म्हणजे एक साधारणपणे म्हणतात ना, आता इरा बाकासोर चालू, हे इरा या बैलाचं स्थान खूप मोठं आहे. बरोबर. ते स्थान बैलाचं 100 वर्ष पुढे जाणार नाही ह्या 8181 रायफलचं. आज आम्ही सगळे चाहते वर्ग बरं का, त्या बैलांना मनापासून आणि चिक्या त्याला श्रद्धांजली आज आम्ही वाहिलेली आहे मला पूर्ण. ठीक आहे. तर मित्रांनो, बघू शकताय आपल्यासोबत अजित शेट होते. आज चिक्यान आणि रायनाने एक नंबर केला आणि त्यांचं कुठेतरी ती मनातली जी गोष्ट होती ती त्यांनी मित्रांनो व्यक्त करून दाखवले. दोन अनमोल हिरे आपल्या बैलगाडी क्षेत्रातून आपल्याला सोडून गेलेत. शेट, खूप साऱ्या शुभेच्छा इथून पुढे पण आणि तुमच्या सर्व टीमला देखील शुभेच्छा असतील. चिक्या इथून पुढे असंच काम राहतील, शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद.